मंच आजूबाजूच्या वातावरणात परिस्थितीत फिरून ज्या माऊलींच्या परिस्थितीचं कष्टाचं काहीतरी कर्तृत्व ओळखून त्यांना आदर्श माता सन्मान देत आहे. याच्यासारखा अधिक उत्तम मास पुरुषोत्तम मध्ये असा वाद आहे. अरे मला गिरिजेला पत्र द्यायचं नाही, त्या गिरिजेला अभिनंदनाची पत्रवारी करायची नाही, तर कोणासाठी करायची? गोदामाई बोलू लागली, गोदामाई नाचू लागले, कारण तिला गिरणीच्या सुपुत्राचा अभिमान आहे. रखरखत्या उन्हामध्ये मी गोदामाईला विचारलं, माता आल्या असतील का? गोदामाईने सांगितलं त्याची चिंता करायची नाही. ह्या ज्या माता आहेत त्यांना उन्हाची चिंता नाही, पावसाची चिंता नाही, थंडीची चिंता नाही. त्या अस्सल गावरान मातीत त्या कष्टातून तयार झालेल्या आहेत. चिंता तुम्हाला शहरी सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलवाल्यांना आहे. आले असतील का? कडक ऊन आहे का? पाऊस पडतोय का? थंडीची ताकद आहे का? एकदा माझ्या माऊलींना भेटू नये, पत्र तर देऊ नये. पत्र देता देता त्या माऊलींचे आशीर्वाद तुलाही लाभतील. हेच गोदामाईच्या पत्रवारीचं फलित आहे. हेच गिरणीने दिलेली संधी आहे. कपाळ करंडे सारखं सांगायचं नाही की 3 वाजेपर्यंत पोस्टमनची पत्रवारी असते. हे तर आपल्या पदरात आलेले अधिकोत्तम मास पुरुषोत्तमाचा हे फळ आहे. गोदामाई बोलू लागले आणि गोदामाई बोलता बोलता तुमच्या आदर्श मातांचा एक एक चेहरा तिच्या अंतरंगात दिसू लागला. की गिरणा आणि गिरिजा यांनी जी शोध केलेली आहे, ह्या ज्या महिला आहेत, ह्या ज्या मातृत्व आहेत, ह्या आमच्यासाठी आदर्श आहेत, आयडॉल. गोदामाई एक एक माऊलींशी बोलू लागले आणि सांगू लागले. काय सांगू? या माऊलींचं कर्तृत्व कोणी कळवणचं आहे, कोणी पेठचं आहे, सोलाण्याचं आहे, त्र्यंबकेश्वरचं आहे, सिन्नरचं आहे, नेपाळचं आहे, चांदोरचं आहे. एक एक मातीतला एक एक असा हृदय आहे. आणि माझ्या गोदामाईच्या अंतरंगात त्या मातृत्वाचं असा चेहरा आहे. जसं जसं माझी गोदामाई बोलू लागली तसं तसं दुर्गा सप्तशतीतला एक एक श्लोक आठवायला लागला. आणि आजचा दिवस तर काय सांगावा, सावरकरांची जयंती, केसरीवाडा सुद्धा गैरवरला तुमच्या मातृत्वाचं कर्तृत्व पाहून. आणि असा योग्य वेळेला असं योग्य पत्र गोदामाईने पाठवलं. गोदामाई बोलू लागले, गिरिजा तुझा प्रत्येक कार्यक्रम एक आगळा वेगळा असतो. कधी शिक्षकांचा सन्मान असतो, कधी माणूस मित्र असे असलेल्या आगळं वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सत्कार असतो. कधी शंकराचार्य गैरवर्त, कधी कालिदास गैरवर्त. एक एक तुझा ज्या ज्या ठिकाणी गिरणा आणि गिरिजा डोलायला लागते तिथे जीवा शिवाची भेट होत असते. आणि तिथे त्या कार्यक्रमाचं आत्मानंद ब्रह्मानंद काळी वाजत असते. आणि तुझ्या कार्यक्रमाचा, तुझ्या अनोखा आगळ्या वेगळ्या सगळ्या कार्यक्रमाचा मला अभिमान. गोदामाई गिरणेचा अभिमान करत करत सांगत होते की आज ज्या मातांचा सत्कार आहे, त्या मातांचं आयुष्याचं कर्तृत्व गिरणेने गिरजेच्या रूपात पाहत राहिले. आणि या नाशिकच्या इतिहास जेव्हा लिहिलं जाईल त्या इतिहासात एक सुवर्णपाठ ह्या सगळ्या आदर्श मातांचा. गोदामाई बोलू लागली. गोदामाईने सांगितले, गिरणे आजचा दिवस तर औचित आहेच, पण त्रिवेणी संगमावर तू हा आनंदाचा क्षण तू हे केलायस. ही गोदामाईची पत्रवारी गिरणेला देताना अभिमान वाटतो आहे. आणि हे पत्र घेण्यासाठी गिरिजा मंडळाच्या अध्यक्षा, त्यांच्या कार्यकारिणीच्या सर्व महिलांनी व्यासपीठावरती यावं. आणि आजच्या प्रमुख पाहुण्यांना मी अशी विनंती करतो, सुरेश पवारांनी यावं. हा कार्यक्रम सुरू असताना पायरीवर एक एक पाय चढत असताना मुळशा औरंगाबादकर सभागृहात सुरेश पवारांचा जन्मदिवस होता. आणि त्यावेळेला त्यांच्या शेजारी मातोश्री उभ्या होत्या. त्या मातोश्रीची आठवण अशी झाली की मातोश्री पाहत होती की माझा सुरेश काय करत असतो, माणसं काय जोडत असतो. आणि तो मुळशा औरंगाबादकर सभागृहाचा कार्यक्रम आज गोदामाईच्या अंतरंगात तसाच्या तसा उभ्या राहिला. आपल्या आईकडे, आपल्या आईचं कर्तृत्व पाहता पाहता समाजातल्या सगळ्या माऊलींचं कर्तृत्व जो पाहत असतो असा सुरेश पवार, असं गोदामाई गिरणेला सांगू लागले. आपण एकदा आपल्या जागेवरती उभं राहून टाळ्यांच्या गजरात हे पत्र घेऊया. माझ्या गोदामाईला कळू द्या, आता पत्र गिरणेच्या सुपुत्राला मिळालं, गिरणेच्या महिलांना मिळालं. आणि आजचा दिवस तिकडे सावरकरांचा वाडा
एक नाथ आजीला घेऊन आलेलं गोदाबाईच्या अंगावर काटे आले. हे आजचं चित्र असं दुर्मिळ झालेलं आहे. एकदा टाळ्यांचा गजर आणि जय गोदाबाई, जय गिरणा आणि पत्राचा स्वीकार करण्यासाठी यानंतर आज ज्यांनी पत्रवारी आपल्यापर्यंत पोहोचवली ते दत्तात्रय वठावडे यांचा मी आमच्या